शेवगाव तालुक्यातील दैगावणे येथील नवजीवन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची मान्यता रद्द करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खोमणे हे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले। शेवगाव तालुक्यातील जनता शिक्षण प्रसारक मंडळ दैगावणे संचलित नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दैगावणे या विद्यालयाला 100% शासनाचे अनुदान असून या विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी के.वाय. नजन हे माहिती अधिकारामध्ये असे लेखी देतात की या विद्यालयात कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान घेत नसून ते माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती देण्यास बांधील नाही। त्यामुळे माहिती अधिकारामध्ये खोटी माहिती देणारे प्रशासक नजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा। तर सन 2010 मध्ये संस्थेमध्ये सहशिक्षक भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे। तत्कालीन भरतीची प्रशासकीय चौकशी करण्यात यावी। तर या संस्थेवर कार्यरत प्रदीप भरत वांडेकर या शिक्षकाला दिली गेलेली प्रशासकीय मान्यता ही कोणत्या प्रवर्गातून दिली गेली आहे त्याची चौकशी करण्यात यावी। त्याचप्रमाणे संस्थेतील विठ्ठल सूर्यभान बावणे यांच्या पदोन्नतीबाबतही चौकशी करावी या मागण्या घेऊन खोमणे हे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले। याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे। प्रवीण शंकर खोमणे, राहणार एरंडगाव, भागवत तालुका, शाहू जिल्हा अहमदनगर। मी तहसील कार्यालयासमोर यासाठी उपोषणाला बसलो आहे। जनता शिक्षक प्रसारक मंडळ दहीगावणे संचलित नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे 100% अनुदानित असून येथील प्रशासकीय अधिकारी 2 माहिती अधिकारामध्ये असे सांगतात की आम्ही शासनाकडून कुठल्याही प्रकारचं अनुदान घेत नाही, त्यामुळे आमची संस्था ही माहिती अधिकारात येत नाही। त्यामुळे या संस्थेची तात्काळ मान्यता रद्द करून के.वाय. प्रशासकीय अधिकारी के.वाय. नजर यांच्यावरही 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच 2010 मध्ये जी सहशिक्षक भरती झालेली आहे त्यातील प्रदीप भरत वांडेकर हे कुठल्या प्रवर्गातून भरती झाले आहे त्यांचीही तात्काळ चौकशी करून त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करण्यात यावी। त्या संस्थेतील क्लर्क विठ्ठल सूर्यभान बावणे हे यांची पदोन्नती झालेली आहे। त्या पदोन्नती ही कशामधून झाली, कोणत्या प्रवर्गात झाली त्यांचीही तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासाठी मी येथे प्राणांतिक उपोषणाला बसलो आहे। खोमणे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून अद्यापर्यंत कोणत्या अधिकाऱ्याने भेट घेऊन त्यांना उपोषणापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला नाहीये। या उपोषणाकडे कोणी अधिकारी लक्ष देईल की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। जनजागर मराठीसाठी रवींद्र उगल मुगले, शेवगाव तालुका प्रतिनिधी।